चला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन स्टार्ट करायचं आपल्याला. याच्यामध्ये तुमची स्ट्रेट लाईनची पण बऱ्यापैकी रिव्हिजन होऊन जाणार आहे. ठीक आहे. आज जे आपण मुद्दे बघणार आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी, एक आहे कंबाईंड और जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. ठीक आहे. दोन लाईन्स दिलेले आहेत तुम्हाला, त्यांचं जॉईंट इक्वेशन फाइंड आउट करायचे किंवा त्यालाच म्हणतो कंबाईंड इक्वेशन फाइंड करायचं. आणि दुसरा बघायचा होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. या दोन मुद्द्यांवरती डिपेंडंट आपली पहिली एक्सरसाइज असणार आहे. ठीक आहे. तसं आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन याच्या पहिले शिकलेलो आहोत, त्यामुळे हे रिव्हिजन टाईपच आहे, तरी पण आपण डिटेलमध्ये घेणार आहे. लक्षात येते. तर स्ट्रेट लाईनचं इक्वेशन, जनरल इक्वेशन तुम्हाला माहिती, स्ट्रेट लाईनचं जनरल इक्वेशन काय असतं? बरोबर आहे. मला दोन इक्वेशन पाहिजेत म्हणून मी कोएफिशियंटला a1 b1 c1 म्हटलं. माझ्याकडे आणखी एक इक्वेशन आहे a2x b2y c2. जर तुम्हाला स्ट्रेट लाईनचे दोन इक्वेशन दिलेले आणि ह्या दोन इक्वेशनचं जर तुम्हाला कंबाईंड इक्वेशन किंवा जॉईंट इक्वेशन काढायचं असेल तर तुम्ही कसं काढणार? तर लक्षात घ्या, होऊ शकतं की बऱ्याच वेळेस स्ट्रेट लाईनचे इक्वेशन लिहिताना कॉन्स्टंट टर्म राईट साईडला दिलेली असेल, तर तुम्हाला सगळ्या टर्म्सला लेफ्ट हँड साईडला घ्यायचं. लक्षात येते. आणि त्यानंतर या लाईनचं जॉईंट इक्वेशन कसं काढणार तुम्ही? सिम्पली a1x b1y c1 into a2x b2y c2 is equals to 0. जे काही दोन लाईनचे इक्वेशन दिलेले आहे त्यांचं जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईंड इक्वेशन कसं डिफाइन केलेले आहे? तर लाईनचे इक्वेशन ज्या पद्धतीने दिलेले आहे, सगळ्या टर्म्स लेफ्ट हँड साईडला घ्यायच्या आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करून टाकायचं, विच इज इक्वल 0. समजा हा जो पार्ट दिलेला आहे याला जर तुम्ही u म्हटलं आणि याला जर तुम्ही v म्हटलं तर तुमचं जॉईंट इक्वेशन कसं होईल रे? u into v is equals to 0. मग आता ते काय तुम्हाला क्वेश्चन विचारताना असं नाही म्हणणार की हा घ्या हे दोन लाईनचे इक्वेशन यांचं जॉईंट इक्वेशन काढून टाका, असं म्हणतील का? नाही. ते तुम्हाला त्याच्यामध्ये स्ट्रेट लाईनशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या त्याच्यामध्ये वापरून ते प्रश्न तयार करतील. आणि मग असंही होऊ शकते की त्या ज्या दिलेल्या दोन लाईन्स आहेत त्यांचं पहिले तुम्हाला इक्वेशन काढावं लागेल, कारण ह्याच्यामध्ये तर काही नाही आहे ना नवीन करण्यासारखे, हे तर फक्त मल्टिप्लिकेशन आहे. अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं जे मल्टिप्लिकेशन आपण करतो ते सेम मल्टिप्लिकेशन आहे, येते लक्षात. त्याच्यामुळं याच्यामध्ये काही नाविन्य नाही की दोन लाईनचे इक्वेशन दिलं असेल त्याचं जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईंड इक्वेशन लिहिणं, त्याच्यामध्ये तुम्ही सरळ सरळ फक्त मल्टिप्लिकेशन करणार. बरोबर आहे. मग प्रश्न कशा पद्धतीने असू शकतात ते आपण बघणार आहे. मग हा तुमचा पहिला कॉन्सेप्ट आहे की बाबा तुम्हाला दिलेल्या लाईनचं दोन लाईन दिलेले असेल त्यांचं जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईंड इक्वेशन काढायचं आहे. मग आता याचा अर्थ काय होतो? दोन लाईनचं कंबाईंड इक्वेशन ज्यावेळेस तुम्ही लिहितात त्यावेळेस त्या दोन्ही लाईन वरती जे पॉइंट्स आहेत ते या इक्वेशनला सॅटिस्फाय करत असतात. कळतंय का? म्हणजे एका लाईनचं तुम्ही सोल्युशन घेतलं आणि याच्यामध्ये टाकलं तरी पण ते ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणार, दुसऱ्या लाईनचं सोल्युशन घेतलं याच्यामध्ये टाकलं तरी पण ते याला सॅटिस्फाय करणार. कळतंय? मग जॉईंट इक्वेशन और कंबाईंड इक्वेशनचा कॉन्सेप्ट बिलकुल डोक्यात ठेवा की बाबा दिलेल्या दोन लाईन्स फक्त मल्टिप्लाय करणं म्हणजे त्यांचं जॉईंट इक्वेशन काढणं. होऊ शकतं की त्या दोन लाईन्स काढण्यासाठी तुम्हाला नॉलेजचा वापर करावा लागेल तुमच्या स्ट्रेट लाईनमध्ये. बरोबर. याची उलटी प्रक्रिया पण असू शकते की तुम्हाला जॉईंट इक्वेशन देतील समोरून आणि तुम्हाला म्हणतील त्यांचे सेपरेट इक्वेशन काढा. म्हणजे तुम्हाला असं दिलेलं असेल आणि तुम्हाला काय काढायला होतील? हे काढायला होतील. म्हणजेच u is equals to 0 आणि v is equals to 0 हे तुम्हाला सेपरेट करावं लागतील. आता ज्यावेळेस तुम्ही दोन लाईनचं कंबाईंड इक्वेशन लिहिता त्यावेळेस ते दोन पद्धतीने तुम्हाला भेटू शकतं. एक तर ते तुम्हाला असं दिसेल किंवा ते तुम्हाला कसं दिसणार आहे? एक जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय ह्याच टॉपिक मध्ये आपण शेवटचा मुद्दा पाहणार. लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस दोन लाईनचं कंबाईंड इक्वेशन लिहिताय त्यावेळेस एक तर ते असं दिसेल नाही तर असं दिसेल. असं कधी दिसणार आहे? ज्यावेळेस तुमच्या लाईन मध्ये कॉन्स्टंट टर्म प्रेझेंट असतील. जर दिलेल्या लाईन मध्ये कॉन्स्टंट टर्म प्रेझेंट आहे तर त्यांचं कंबाईंड इक्वेशन हे जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन टू व्हेरिएबल तुम्हाला दिसेल. आणि जर तुमच्या लाईन ओरिजिन मधून पास होत असतील आणि ज्यावेळेस लाईन ओरिजिन मधून पास होतात त्यावेळेस कॉन्स्टंट असतं का त्याच्यामध्ये? नाही. म्हणजे जर माझ्याकडे ax by म्हणजे a1x b1y is equals to 0 आणि a2x b2y is equals to 0 अशा पद्धतीच्या दोन लाईन्स असतील विच आर पासिंग थ्रू ओरिजिन आणि
जर दोन लाईन्स ओरिजिन मधून पास होत आहेत आणि त्यांचं जर तुम्ही कंबाईंड इक्वेशन लिहित आहेत, ह्या दोन लाईनचं जर कंबाईंड इक्वेशन लिहिलं तर ते असं दिसणार. कळतंय का? लक्षात येते? मग ज्या ज्या वेळेस दोन लाईन्स ओरिजिन मधून पास होत असतील त्यावेळेस त्यांचं कंबाईंड इक्वेशन काय असणार आहे? याला म्हणतो आपण जनरल इक्वेशन. दिस इज अ जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन टू व्हेरिएबल, इन एक्स अँड वाय किंवा इन टू व्हेरिएबल. आपण इथे व्हेरिएबल एक्स अँड वाय घेतो म्हणून इन एक्स अँड वाय. आणि याला म्हणतो आपण होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन टू व्हेरिएबल. आता याच्यावरती आपण व्यवस्थित आणखी प्रकाश टाकणारच आहे. हेच आपल्याला याच्यात बघायचे. या इक्वेशनला आपण स्टडी करणार आहे सगळ्यात लास्टला आणि या इक्वेशनला आता लगेच स्टडी करायचं. मग मी काय बोलतोय त्याच्याकडे नीट लक्ष द्या. जर दोन लाईन ओरिजिन मधून पास होत असतील, काय म्हणतोय मी, जर दोन लाईन ओरिजिन मधून पास होत असतील तर त्यांचं जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईंड इक्वेशन हे असंच दिसणार. पण जर तुम्हाला एखादा असं इक्वेशन दिले तर त्याच्यावरून तुम्ही असं नाही म्हणू शकत की याला जर याचे जर सेपरेट इक्वेशन काढले तर ते लाईनच असेल. कळतंय का? होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय जर तुम्हाला दिलं, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय जर तुम्हाला दिलेलं असेल तर ते टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिनच रिप्रेझेंट करेल याची गॅरंटी नाही. कळतंय का? ते दुसरं काही पण दाखवू शकते. आपल्याला माहिती सर्कलचं इक्वेशन पण सेकंड डिग्री असतं, पॅराबोलाचं पण सेकंड डिग्री असतं, इलिप्सचं पण सेकंड डिग्री असतं. त्यामुळे ते काही असू शकते यांच्यापैकी. कळतंय का? पण उलटी सिच्युएशन मात्र बिलकुल क्लिअर आहे की जर दोन लाईन ओरिजिन मधून पास होत आहेत तर त्यांचं कंबाईंड इक्वेशन मात्र होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वायच असणार आहे. कळतंय? मग कंबाईंड इक्वेशन आणि जॉईंट इक्वेशन तुम्हाला कळलं. दोन लाईन दिलेले असतील त्यांचं कंबाईंड इक्वेशन जॉईंट इक्वेशन कशा पद्धतीने काढता येतात. दोन लाईन दिलेले असतील त्यांच्यामध्ये काय फरक असू शकतो? दोन्ही लाईन मध्ये कॉन्स्टंट असू शकतो प्रेझेंट. त्यावेळेस तुमचं कंबाईंड इक्वेशन असं एवढं मोठं दिसेल. जर पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर असं दिसेल. मग मी जर दुसरा मुद्दा बोललो की बाबा जर तुमच्याकडे होमोजिनियस इक्वेशन सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय दिले तर ते दोन लाईन्सला रिप्रेझेंट करते जे ओरिजिन मधून जात आहे. हे तुम्ही कधी कशाच्या बेसिसवर तुम्ही डिसाईड करणार, हा आपला महत्त्वाचा मुद्दा असणार. मग आता ते पाहण्याच्या पहिले तुम्ही हे लक्षात घ्या की ह्या दोन वाक्यांमध्ये काय फरक आहे. मी ज्यावेळेस म्हणतो जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन टू व्हेरिएबल त्यावेळेस त्याचा अर्थ काय असतो? ज्यावेळेस आपण जनरल इक्वेशन लिहित असतो इन सेकंड डिग्री, दोन व्हेरिएबल मध्ये जर लिहित आहे तर त्या दोन्ही व्हेरिएबल्स हे सेकंड डिग्री मध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर दोन्ही व्हेरिएबलला कंबाईन करून एक टर्म असायला पाहिजे जी सेकंड डिग्री असणार आहे. आणि त्यानंतर 1 डिग्री वाल्या त्याच व्हेरिएबल मध्ये टर्म्स आणि कॉन्स्टंट येणार. इथं बघा ax² म्हणजे या टर्मची डिग्री काय आहे? 2. त्या व्हेरिएबलचा पॉवर म्हणजे त्या टर्मची डिग्री 2. त्याच्यानंतर 2 y चा पण पॉवर. दोन व्हेरिएबल मध्ये तुम्ही लिहितायत ना, दोन्ही व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असायला पाहिजे त्याच्यात. पुन्हा दोन्ही व्हेरिएबलला कंबाईन करून, आता हे तो कॉन्स्टंट आहे 2h, या टर्मची जर डिग्री काढायची असेल याची 1 याची 1 1 + 1 2 म्हणजे ह्या टर्मची पण डिग्री 2 झाली. म्हणजे ज्यावेळेस मी जनरल इक्वेशन लिहित असतो कुठल्याही डिग्रीचं, सेकंड डिग्रीचं लिहित असेल, दोन व्हेरिएबल मधलं लिहित असेल तर दोन्ही व्हेरिएबलच्या पॉवर 2 असायला पाहिजे. तसंच त्यांची कंबाईंड पॉवर 2 असायला पाहिजे. एकदा हे संपलं की पुन्हा त्यांची लिनियरिटी येते. त्याच दोन व्हेरिएबल लिनियर फॉर्म मध्ये पण असायला पाहिजे म्हणजे त्यांची डिग्री 1 च्या फॉर्म मध्ये पण असायला पाहिजे आणि लास्टला कॉन्स्टंट. समजा लिनियर इक्वेशन जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन 3 व्हेरिएबल लिहायचं असतं तर काय आलं असतं त्याच्यामध्ये? x² y² z² आलं असतं. पुन्हा सगळ्यांचे कॉम्बिनेशन आले असतं 2 2 मधले xy yz xz आणि परत x + y + z आणि मग कॉन्स्टंट. लक्षात येते का जनरल इक्वेशन लिहिण्याची पद्धत काय असते? का आपण त्याला जनरल म्हणतो? कारण त्याच्यामध्ये सगळे पॉसिबिलिटीज आलेले असतात. ज्यावेळेस मी म्हणतो सेकंड डिग्री इक्वेशन त्यावेळेस उतरता क्रम चालू होतो, डिसेंडिंग ऑर्डर. किती व्हेरिएबल मध्ये लिहिताय तुम्ही जनरल इक्वेशन? 2 व्हेरिएबल मध्ये. दोन्ही व्हेरिएबलचे 2 डिग्री वाले टर्म्स, पुन्हा दोन्हीची कंबाइंड 2 डिग्री वाले टर्म, पुन्हा दोन्हीच्या सिंगल डिग्री वाल्या आणि मग कॉन्स्टंटची डिग्री 0 असते. असं डिग्रीचा डिसेंडिंग ऑर्डर असतं. आणि किती व्हेरिएबल मध्ये लिहिताय ते सगळे व्हेरिएबल्स त्याच्यामध्ये आले पाहिजे म्हणून त्याला जनरल म्हणतो. कळतंय का? लक्षात? मग होमोजिनियस कुणाला म्हटले? आता हे पण होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन 2 व्हेरिएबल.
होमोजिनिटी मध्ये काय असतं, होमोजिनियस इक्वेशन कशाला म्हणतात, त्या इक्वेशन मध्ये जितके व्हेरिएबल्स आलेले, जितक्या टर्म्स आहेत त्या इक्वेशन मध्ये जितक्या टर्म्स आहेत त्या सगळ्या टर्म्सच्या डिग्री सेम असायला पाहिजे, तर त्याला होमोजिनिटी म्हणतात, एक सारखेपणा. तुम्ही होमोजिनियस मिक्सचर शिकलेले आहेत की नाही, पाण्यामध्ये जर साखर टाकली आणि विरघळवली तर तुम्हाला असं म्हणू शकतात का वरच्या भागात साखर जास्त दिसते, खालच्या पाण्याच्या भागात कमी. होमोजिनियसली ते मिक्सचर क्रिएट होतं. लक्षात येतंय का? बरोबर आहे. मग होमोजिनियस इक्वेशन कोणत्या डिग्रीचं आहे, सेकंड डिग्री. म्हणजे त्या इक्वेशन मध्ये जेवढ्या टर्म्स आहेत सगळ्या टर्मची डिग्री काय असेल पाहिजे, 2. आणि डिग्री कोणाची असते, व्हेरिएबलची. मग जर दोन व्हेरिएबल मधलं होमोजिनियस इक्वेशन असेल तर एक व्हेरिएबल त्याचा सेकंड डिग्रीची टर्म असणारी, दुसऱ्या व्हेरिएबलची सेकंड डिग्री टर्म आणि दोन्हीच्या प्रोडक्टची सेकंड डिग्री टर्म. इथं सिंगल डिग्री वाले आलेत का रे, नाही, कारण मग होमोजिनिटी निघून जाईल. जर मी सिंगल डिग्री वाली टर्म घेतली तर पहिल्या 3 टर्मची याची डिग्री 2, ह्याची डिग्री 2, ह्याची डिग्री 2 आणि त्याची 1, होमोजिनिटी राहील का, एक सारखेपणा राहील का. कॉन्स्टंट टर्म घेतली तर राहील का, कॉन्स्टंटची डिग्री 0 असते. मग कुठल्याही होमोजिनियस इक्वेशनचा अर्थ काय असतो की त्याच्यामध्ये असणाऱ्या टर्मची डिग्री ही सेम असायला पाहिजे. जितक्या टर्म्स आहेत त्या सगळ्यांची डिग्री काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. ही बेसिक गोष्ट होती की बाबा होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय, जनरल इक्वेशन म्हणजे काय, कळतंय. मग आता माझा पुढचा प्रश्न आहे की जर मला एखादा म्हटला की बाबा ax² + 2hxy + by² = 0 हे इक्वेशन दिलेले आहे तुम्हाला आणि तुम्ही गॅरंटेड म्हणू शकतात का की हे इक्वेशन 2 लाईन्सला रिप्रेझेंट करते ज्या ओरिजिन मधून पास होत आहे. तर आपण गॅरंटेड नाही म्हणू शकत. त्याचं कारण हे की आपल्याला काय हे पहा, याचं उलट बरोबर आहे की ज्यावेळेस तुम्ही 2 लाईनला 2 ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं कंबाईंड इक्वेशन लिहिता त्यावेळेस तुम्हाला हेच भेटते. पण उलट ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस एक कंडिशन येते, ती सॅटिस्फाय झाल्याशिवाय आपण हे म्हणू शकत नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला याचं सेपरेट इक्वेशन काढावं लागणार आहे. कळतंय का? मग आपल्याला इक्वेशन काय दिलेले आहे, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय दिलेले हे. आणि आपल्याला बघायचं आहे की बाबा कंडिशन काय आहे की जेणेकरून आपण म्हणू शकतो की दिलेले इक्वेशन हे 2 लाईन्सला रिप्रेझेंट करते ज्या ओरिजिन मधून पास होत आहे. बरोबर आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार, त्याचं सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करणार. बघा हे जे सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करतात ना, हा सगळ्यात मोठा की पॉइंट आहे या टॉपिकचा. कारण इथूनच तुम्हाला सम ऑफ द रूट्स कळणार आहे, प्रोडक्ट ऑफ द रूट कळणार आहे वगैरे वगैरे. मग आता तुमच्याकडे इक्वेशन काय आहे, ax² + 2hxy + by² आणि तुमचं एक थिअरम आहे जो 3 मार्काला बऱ्याच वेळेस बोर्डाच्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे की होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय represents 2 lines passing through origin only if h² - ab is greater than or equal to 0. अगर ये कंडीशन सेटिस्फाई होती है इस इक्वेशन के लिए तभी जाके हम बोल सकते हैं कि ये इक्वेशन रिप्रेजेंट कर रहा है 2 लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन. मग याच्यामध्ये तुम्ही 2 केस बनवलेले आहेत की जर y² चा कोएफिशिएंट म्हणजे b, y² चा कोएफिशिएंट जर 0 असेल आणि 0 नसेल, जर b ची व्हॅल्यू 0 असेल म्हणजे याचा अर्थ काय झालं रे, y² ही टर्म ऍब्सेंट आहे. मग त्यावेळेस तर क्लिअर कट तुम्हाला इक्वेशन काय भेटणार आहे बघा, when b is 0 तुमच्याजवळ ax² + 2hxy = 0. तुम्ही x ला कॉमन घेतलं तर उरणार काय, ax + 2hy = 0. म्हणजे x = 0 आणि दुसरी लाईन येणार आहे ax + 2hy = 0. म्हणजे जर y² चा कोएफिशिएंट 0 आहे, बरोबर आहे, तर तुम्हाला ज्या 2 लाईन्स भेटणार आहेत त्यापैकी एक असणार आहे y ऍक्सिस आणि दुसरी असणार आहे लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ही लाईन ओरिजिन मधून जाती का नाही रे, जाती की नाही, बिलकुल जाती, कारण कॉन्स्टंट टर्म नाही याच्यामध्ये. म्हणजे जर एखादा असं इक्वेशन दिसते की ज्याच्यामध्ये y² ची टर्म ऍब्सेंट आहे, बरोबर आहे, किंवा x² ची टर्म ऍब्सेंट आहे, तुम्ही a पण 0 लिहू शकता, तर त्यावेळेस काय होणार आहे, जर b 0 आहे तर हे लक्षात ठेवा बरं का की जर होमोजिनियस इक्वेशन मध्ये y² चा कोएफिशिएंट 0 असेल, तर जे इक्वेशन तुम्हाला भेटते दॅट इज ऑल्सो होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. ठीक आहे, एक टर्म ऍब्सेंट आहे म्हणजे कोएफिशिएंट 0 आहे त्याचा, पण डिग्री तर 2 आहे दोन्ही टर्मची. तर तो काय करतोय, 2 लाईन्सला रिप्रेझेंट करतोय, त्यातली एक लाईन y ऍक्सिस आहे आणि दुसरी लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, दोन्ही पासिंग थ्रू ओरिजिन, y ऍक्सिस पण ओरिजिन करून. मग ही केस तर सोपी आहे, पहिली केस.
पण दुसऱ्या केसमध्ये आपल्याला खरं कळतं, केस नंबर 2 मध्ये जर तुमचा b इज नॉट इक्वल टू 0, ज्यावेळेस b नॉट इक्वल टू 0 म्हणते त्यावेळेस हे दोघं पण 0 नसणार होते, म्हणजे तिघं पण कॉन्स्टंट प्रेझेंट आहेत आणि तुमचं जो पूर्ण इक्वेशन दिलेलं आहे कोणतं, हे इक्वेशन पूर्ण आहे तुमच्याकडे ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0. मग आता आपल्याला हे फाइंड आउट करायचंय की बाबा हे इक्वेशन केव्हा कोणत्या सिच्युएशन मध्ये दोन लाईनला रिप्रेझेंट करते, ज्या दोन लाईन ओरिजिन मधून पास होत आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. मग आपण काय म्हणतोय का बाबा याला सेपरेट करून टाकूत ना आणि बघूत कशा दिसतात त्या लाईन, कळतंय का? पण जर याला सेपरेट करायचं असेल तर आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड वापरावी लागेल. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड वापरण्यासाठी आपण काय करतोय, आपण ह्या इक्वेशनला क्वाड्रेटिक इन y समजतोय, बरोबर आहे. आणि त्या जर मी याला क्वाड्रेटिक इन y समजलं तर x काय होऊन जाईल, आपण कॉन्स्टंट टर्म होऊन जाईल, कळतंय का? हा, मग x कॉन्स्टंट टर्म होतीये, तर कधी कंप्लीटिंग स्क्वेअर करत असताना काय करतो आपण, आता मी याला असं लिहितो by² + 2hxy + ax² इज इक्वल टू 0. कंप्लीटिंग स्क्वेअर करत असताना कुठल्याही क्वाड्रेटिकला आपण सगळ्यात पहिले काय करतो, क्वाड्रेटिक टर्म जी असते आपली, जी y² आहे तिचा कोएफिशिएंट 1 पहिले आणत असतो. येते लक्षात? सगळ्यात पहिले काय करतो आपण, जे काही आपलं दिलेलं इक्वेशन ज्या व्हेरिएबल मध्ये क्वाड्रेटिक आहे त्याचा क्वाड्रेटिक टर्म जी त्याचा कोएफिशिएंट आपण 1 आणत असतो. मग याचा कोएफिशिएंट 1 आणण्यासाठी मला काय करावं लागेल, a ने डिवाइड करावं लागेल. मग a ने डिवाइड करतो म्हणजे ऑब्वियसली a इज नॉट इक्वल टू 0 असलं पाहिजे. सर b ने सॉरी b ने डिवाइड करायचं म्हणजे विषय संपला, b 0 नाहीच आहे. मग b ने डिवाइड केलं, a काय म्हटलं, ट्वाइस hx बाय p into y plus a by b x² is equals to 0. आता बघा हे क्वाड्रेटिक इन y, क्वाड्रेटिक टर्म, लिनियर टर्म आणि हा टोटल कॉन्स्टंट आहे, a b कॉन्स्टंट आहे, x² सुद्धा कॉन्स्टंट आहे, कळतंय? हा, मग आता मला परफेक्ट स्क्वेअर बनवायचा याचा, तर आपण काय करतो, मिडल टर्म फाइंड आउट करतो. म्हणजे हे बघ, हे तर परफेक्ट स्क्वेअर आहे का रे, हा सध्या स्थितीत परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही. मग आपण काय करतो, परफेक्ट स्क्वेअर आणण्यासाठी ही जी कॉन्स्टंट टर्म आहे ही इथं बेकार आहे, हिच्यामुळं परफेक्ट स्क्वेअर बनत नाही. मग याला आपण राईट हँड साईडला पाठवून देतो आणि याला काय करतो, लेफ्टला मोकळं करतो. y² + 2hxy into y is equals to -a/b(x²). आता इथे थर्ड टर्म आणावी लागेल की नाही, आणि आपण आपल्या पद्धतीचे आणू शकतो जेणेकरून लेफ्ट हँड साइड परफेक्ट स्क्वेअर बनेल, होल स्क्वेअर बनेल. मग इकडची थर्ड टर्म फाइंड आउट करायची. थर्ड टर्म कशी फाइंड आउट केली जाते, तुमचा जो लिनियर वाला टर्म आहे y चा जो कोएफिशिएंट आहे त्याचा हाफ घेतो आपण, म्हणजे ट्वाइस hx/b आणि ह्याचा हाफ आणि त्याचा काय करतो आपण स्क्वेअर. म्हणजेच काय होईल, हे कॅन्सल होऊन जाईल, उरलं काय hx/b चा स्क्वेअर. म्हणजे थर्ड टर्म काय आली तुमची h² x²/b². मग ही जी तुमची थर्ड टर्म आहे हिला तुम्ही काय करणार, दोन्ही साइडला ऍड करणार. थर्ड टर्मला आपण ऍड करत असतो ना दिलेल्या इक्वेशन मध्ये, तर याला ऍड करणार दोन्ही साइडला, तर तुम्हाला भेटेल ट्वाइस hx/b into y plus h² x²/b² is equals to h² x²/b² minus a(x²/b). मग आता हा कशाचा परफेक्ट स्क्वेअर झाला रे, y प्लस इथं बघायचं hx/b चा होल स्क्वेअर झाला. तुम्ही एक्सपान्शन करून बघा, तुम्हाला हेच भेटेल. आणि दिस इज इक्वल टू या दोघांचा एलसीएम काय येतोय b². इथं कशाने मल्टिप्लाय करायची गरज आहे का, नाही. आणि इथं कशाने मल्टिप्लाय करायचंय, b ने, म्हणजे ab(x²). ठीक आहे. मग आता काय करणार आहे आपण, याच्यातून x² कॉमन निघल, बरोबर आहे. उरलं काय h² -ab/b². आणि इकडे काय आहे y plus hx/b होल स्क्वेअर, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही साइडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर काय भेटतंय रे, y plus hx/b इज इक्वल्स टू याचं स्क्वेअर रूट काय येणार आहे, x येणार आहे. आणि प्लस और मायनस येईल, हा रूट मध्ये चाललेला आहे, रूट ऑफ h² -ab आणि डिवाइडेड बाय याचं स्क्वेअर रूट b येईल. आणि मी काय करतो, x इथे लिहून देतो. म्हणजेच तुम्हाला दोन लाईनचे इक्वेशन भेटले. कसे बघा, याला परत असं लिहिता येतं, याला राईट हँड साइडला घेऊन गेलो, -hx डिवाइडेड बाय b प्लस और मायनस रूट ऑफ h² -ab/b इंटू x. हा x बाहेर काढला, दोघांमधून कॉमन घेतला आणि
बाहेर लिहू. याला तुम्ही असं लिहिलं मायनस एच बाय बी प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स. मी हा टॉपिक रिपीट शिकवतोय, आपण सगळं बघितलेलं आहे. एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय बी इंटू एक्स. y इज इक्वल टू mx. y इज इक्वल टू mx. दिसतंय का? हो सर. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म म्हणजेच लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन बिकॉज सी इज ऍब्सेंट हियर. म्हणजे ह्या इक्वेशनला कुठे गेले? या इक्वेशनला, ह्या इक्वेशनचे सेपरेट इक्वेशन्स कोणते आहेत रे? हे दोन आहेत. लक्षात घ्या. लक्षात येते का? ह्या इक्वेशनचे सेपरेट इक्वेशन्स कोण आहेत? हे दोन आहेत. म्हणजे ह्या दोघांचं जॉईंट इक्वेशन हे आलेले. मग आता मला सांगा, जर ह्या इक्वेशनला इज्जतीत स्टँड करायचा असेल तर काय आवश्यक आहे? हा रूट जो आहे तो रूट मधली व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणं आवश्यक आहे. जर ही निगेटिव्ह झाली तर लाईन्स इमॅजिनरी होतील. जर रूटच्या आतला नंबर जर निगेटिव्ह झाला तर इमॅजिनरी नंबर ही म्हणजे लाईन्स आर नॉट रिअल. कुठेतरी कल्पनेतल्या लाईन असतील त्या. कळतंय का? मग ह्या लाईन्स ज्या आहेत त्या तेव्हा स्टँड करतील when h square minus ab greater than or equals to 0 असेल. कळतंय? मग याच्यामध्ये पण जर आता बघा हे इक्वेशन अशा पद्धतीच्या दोन लाईन रिप्रेझेंट करते. मग आपण काय म्हणू शकतो? दिस इक्वेशन represents two lines passing through origin when h square minus ab is greater than or equal to 0. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता या टॉपिक मध्ये की होमोजेन्स इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री तुम्हाला दिलेले आहे. तर ते इक्वेशन दोन लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन दाखवल कधी? जेव्हा h square minus ab is greater than or equal to 0 असणार आहे. कळतंय का? ax square plus twice hxy plus by square equals to 0. या इक्वेशनचे सेपरेट इक्वेशन्स काय असतात? y minus h plus root of h square minus ab divided by b into x. y is equals to minus h minus root of h square minus ab divided by b into x. कळतंय? लिहा. केस 2 मध्ये तुम्ही ax square by b ला कॉन्स्टंट कसं सांगितलं? ax square by b ला ना, कारण आपण याला क्वाड्रेटिक इन y म्हणतोय ना. लक्षात आलं का? म्हणून आपण याला ऍज अ कॉन्स्टंट ट्रीट करणार. a b तर नंबर्सच आहेत पण आपल्यासाठी x सुद्धा कॉन्स्टंट झाला कारण आपण त्याला क्वाड्रेटिक इन y म्हणतोय. म्हणजे त्याच्यामध्ये व्हेरिएबल आपण फक्त y लाच कन्सिडर केलं. लिहा. हा वाला क्वेश्चन आठवतोय मी. हा बेटू नाही सर.
नितीन बोलायच नाही बेटा. शिवा इकडे सरक थोडस, सरक थोडं आणखी. झालं. बघा ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. हे तुमचं होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन x अँड y आहे. आणि हे इक्वेशन काय करतंय, दोन लाईन्सला रिप्रेझेंट करतंय ज्या वरतून पास होत आहेत त्या ह्या लाईन्स. कधी जर h स्क्वेअर मायनस ab इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल. आता जर हे इक्वेशनचे हे सेपरेट इक्वेशन्स आहेत तर आपल्याला याच्यावरून हे इक्वेशन ज्या दोन लाईन्सला रिप्रेझेंट करते त्यांच्या स्वभावाबद्दल बोलते. काय, त्यांच्या नेचर बद्दल. हे इक्वेशन ज्या दोन लाईन्सला रिप्रेझेंट करते ऑब्वियसली दे आर दॅट टू लाईन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन ओनली इफ दिस कंडिशन सॅटिस्फाईज. पण याच्यावरून नेचर तुम्हाला कसं कळते, ह्या दोन लाईन्सचं नेचर ऑफ दीज टू लाईन्स, नेचर ऑफ लाईन्स कसं कळलं. तर पहिली गोष्ट, हा जो h स्क्वेअर मायनस ab आहे हा जर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल तर तुम्हाला काय होईल रे, दोन लाईन्स अशा भेटणार आहेत ज्या वेगवेगळ्या असणार आहेत. ऑब्वियसली h स्क्वेअर मायनस ab ग्रेटर दॅन 0 असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे दोन वेगवेगळे व्हॅल्यू आले, तुमचे दोन वेगवेगळे स्लोप झाले. हा स्लोप आहे की नाही, हा स्लोप आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या लाईन झाल्या. तर ज्या ज्या वेळेस h स्क्वेअर मायनस ab स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता लाईन्स आर डिस्टिंक्ट. वेगवेगळ्या लाईन्स राहतील ना बेटा. इमॅजिनरी कधी होती, जेव्हा लेस दॅन 0 असेल. आणि जर h स्क्वेअर मायनस ab इक्वल टू 0 असेल, लाईन्स आर कोइन्सिडेंट. जर h स्क्वेअर मायनस ab 0 झाला तर हे कंप्लीट 0 होईल. म्हणजे दोन्ही लाईनचा स्लोप मायनस h बाय b राहील. हे कंप्लीट 0 होईल की नाही, हे 0 होईल. इथं मायनस h बाय उरल, इथं मायनस h बाय b. म्हणजे दोन्ही लाईनचा स्लोप सेम. म्हणजे दोन्ही लाईन काय झालं, कोइन्सिडेंट. म्हणजे लाईन्स आर वेगवेगळ्या, सेम एकच लाईन. स्पेलिंग बरोबर आहे का, कोइन्सिडेंट नाही, बरोबर आहे. डिफरंट, डिस्टिंक्ट. हे बघा क्लिअर आहे ना. h स्क्वेअर मायनस ab जर ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे काहीतरी तिथं नंबर आला. समजा इथं 2 होईल, इथं पण 2 होईल. पण इथं काय होईल रे, इथं प्लस साइन राहील, इथं मायनस साइन राहील. कळतंय का. त्याच्यामुळे हे दोन स्लोप वेगवेगळे असणार आहे. म्हणजे दोन लाईन वेगवेगळ्या झाल्या. आणि जर हे 0 झालं तर तुमच्या जो लाईनचं इक्वेशन काय असणार आहे, y इक्वल्स टू मायनस h बाय b इंटू x. दोन्ही लाईनचं हेच इक्वेशन राहील. म्हणजे लाईन्स हा सेम, कोइन्सिडेंट. कळतंय का. आणि तिसरी कंडिशन, जर h स्क्वेअर मायनस ab लेस दॅन 0 असेल तर लाईन्स आर इमॅजिनरी. म्हणजे लाईन्स कुठेतरी तुमच्या कल्पनेमध्ये आहेत, रिअली लाईन्स नसतात, रिअल मध्ये लाईन नाही. जर या दोन कंडिशन्सला एकत्र लिहिलं तर म्हणतात, म्हणजे ह्या दोन्ही कंडिशनला एकत्र लिहून तुम्ही असं म्हणू शकता की h स्क्वेअर मायनस ab ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, एकत्र लिहिल्या तर लाईन्स आर रियल किंवा रियल लाईन्स. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन ज्यावेळेस बनवतात त्यावेळेस ह्या गोष्टी कळणं आवश्यक आहे. लक्षात येते का. तुम्हाला ऑप्शन जर दिलेलं असेल की नेचर ऑफ लाईन्स आर रियल, त्यावेळेस h स्क्वेअर मायनस ab ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असणार आहे. ह्याच्यात दोन ह्या ब्रांचेस आहेत. कळतंय का. या रियल बट डिस्टिंक्ट, रियल बट सेम, कोइन्सिडेंट. कसं आहे, रियल अँड सेम, रियल अँड डिस्टिंक्ट. राहील लक्षात. मग आता मला सांगा, या इक्वेशनचे हे दोन सेपरेट इक्वेशन आहेत. हा काय आहे, स्ट्रेट लाईन मध्ये आपण शिकलेलो आहे, हा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म आहे. y इज इक्वल टू mx, y इज इक्वल टू mx. म्हणजे ह्या हे जे सेकंड होमोजेनियस इक्वेशन, जे कंबाइंड इक्वेशन आहे, हे ज्या दोन लाईन्स पासून बनलेले आहेत त्या दोन लाईन्सचे स्लोप आपल्याकडे आहेत की नाही. म्हणजे त्या दोन लाईनचे स्लोप काय झालेले, एकाला जर मी m1 म्हटलं तर मायनस h प्लस रूट कॅन्सल h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. आणि सेकंड लाईनचा स्लोप मायनस h मायनस रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab बाय b. आहेत की नाही हे दोन स्लोप. मग जर कुठलंही होमोजेनियस इक्वेशन दिलेलं असेल, आपण त्याचं सेपरेट इक्वेशन नाही काढलं समजा,
तरी त्या दोन, आता हे बघा, तुम्हाला जर हे इक्वेशन दिले आणि तुम्हाला जर असं विचारलं की बाबा हे इक्वेशन जे ज्या दोन लाईनला रिप्रेझेंट करते त्या लाईनच्या स्लोपची सम काढा आणि त्याचा प्रोडक्ट काढा, तर तुम्हाला हे सेपरेट इक्वेशन काढत बसण्याची गरज आहे का? नाही. कारण इन जनरल आपल्याजवळ हे सेपरेट इक्वेशन आलेले आहेत, याच्यावरून आपण एक फॉर्म्युला तयार करू शकतो. तर सम ऑफ द स्लोप म्हणजे काय? सम ऑफ स्लोप्स म्हणजे m1 प्लस m2 इज नथिंग बट काय रे? बघा ह्या दोघांची जर ऍडिशन केली तर दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे, तर ही टर्म कॅन्सल होईल आणि -h होईल -2h/b. कळतंय? लक्षात येते? म्हणजे ही लाईन ज्या दोन लाईनला रिप्रेझेंट करतेय त्या लाईनच्या स्लोपचा सम काय असणार आहे? -2h/b. म्हणजे तुम्हाला जरी नुसतं एवढं इक्वेशन दिलं आणि जर हे इक्वेशन ज्या दोन लाईनला रिप्रेझेंट करते त्यांच्या स्लोपचा सम काढा म्हटलं, तर तुम्ही दिलेल्या इक्वेशनला जनरल इक्वेशन कम्पेअर करून फक्त h ची व्हॅल्यू काढायची आणि b ची व्हॅल्यू द्यायची, त्याच्यावरून तुम्हाला सम ऑफ द स्लोप भेटून जाणार. कळतंय? आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप या दोघांचा जर प्रोडक्ट केला तर हा a प्लस b a - b चा फॉर्म्युला तयार होतो. कळतंय? a² - b² म्हणजे -h² मायनस रूट ऑफ h² मायनस ab चा होल स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय m1 * m2 म्हणजे b². वरती काय होईल रे? h² मायनस स्क्वेअर कॅन्सल, त्या मायनस ने आतमध्ये मल्टिप्लाय केला तर h² मायनस प्लस डिवाइडेड बाय b². हे दोघं कॅन्सल झाले तर उरलं काय? ab बाय b². एक b कॅन्सल झालं, a बाय b. म्हणजे सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप तुमच्या समोर आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की सम ऑफ द स्लोप काय असतं? -2h/b आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप काय असतं? a by b. कुणाबद्दल बोलतोय आपण? when you have given homogeneous equation of second degree x and y passing through origin. येथे लक्षात राहील. ठीक आहे? मग अशा इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचे जे सेपरेट इक्वेशन्स आहेत त्यांच्या स्लोपची सम आणि स्लोपचा प्रोडक्ट आपल्याला दिलेला आहे. बरोबर आहे? आठवतंय का थोडं थोडं तरी आपण हे शिकलेले आहे? हो सर. हां? का नव्याने बघल्यासारखं वाटतंय? सबसे महत्वपूर्ण बात, बहुत से बच्चों को इसमें कंफ्यूजन होता है कि हाउ टू फाइंड ऑक्सिलरी इक्वेशन ऑफ होमोजेनियस इक्वेशन. बात सीधी है कि ये कंबाइंड इक्वेशन ऑफ टू लाइंस है पासिंग थ्रू ओरिजिन. अगर आपको होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स एंड वाई दिया है जिसके सेपरेट इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन है, तो ऐसे इक्वेशन का आप ऑक्सिलरी इक्वेशन कैसे लिखेंगे इसको बिल्कुल दिमाग में उतारो. इसका बहुत काम आएगा बाद में, ये बहुत काम में आने वाली चीज है. ह्या इक्वेशनचं ऑक्सिलरी इक्वेशन कसं लिहिणार? मला सांगा, ह्या इक्वेशनच्या दोन लाईन्स कशात रे? ह्याच्यावरून काय म्हणू शकता तुम्ही? हे इक्वेशन ज्या दोन लाईनचं कंबाइंड इक्वेशन आहे त्या दोन लाईन कशा आहेत ह्याच्यावरून काय म्हणू शकता? पासिंग थ्रू ओरिजिन हे महत्वाचं. बरोबर आहे? हा, मग त्याच्यामधली पासिंग थ्रू ओरिजिन आहे. बरोबर आहे? एक्स ला एम ने रिप्लेस करतो कसं? नाही सांगतो मी. पासिंग थ्रू ओरिजिन आहे बघा, त्याच्यामध्ये दोन मेथड दिलेले आहेत. हां ठीक आहे. तर दोन लाईन्स ओरिजिन मधून जात आहेत. ऑब्विसली त्यातली कोणती पण एक लाईन आपण घेतली ओरिजिन मधून जाते म्हणजे त्या लाईनवरचा ओरिजिन हा एक पॉईंट झाला. हां, ओरिजिन हा एक पॉईंट झाला म्हणजे 0,0 हा एक पॉईंट झाला एका लाईनवरचा, आणि दुसरा पॉईंट त्या लाईनवरचा आपण मानूया px, y, आणि दुसरी लाईन एक असणार आहे. दोन लाईन्स असणार आहेत तिच्या पासिंग थ्रू ओरिजिन, एक L1 म्हणूया एक L2 म्हणूया. L1 आहे जिच्यावरती एक ओरिजिन मधून जाणारी एक आहे. मग या L1 चे इक्वेशन कसं लिहिणार आहे तुम्ही? x + by = 0. किंवा ह्याचा स्लोप काय असेल? स्लोप ऑफ दिस लाईन काय असणार आहे? स्लोप ऑफ L1 काय असणार आहे? स्लोप ऑफ L1 काय असेल जर त्या लाईन वरचे दोन पॉइंट आहेत? मग काय सांगा ना, y by x. काय करते तुम्ही? लाईन वरचे दोन पॉइंट आहेत हे, तर त्या लाईनचा स्लोप काय असतो? y2 - y1 आपण x2 - x1.
y माइनस 0 अपन x माइनस 0 y बाय x कळतंय का? मग याला आपण m म्हणतोय स्लोप ऑफ वन लाईन. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन दिलेले हे इक्वेशन दोन लाईनला रिप्रेझेंट करते जे ओरिजिन मधून जात आहेत त्यांचे स्लोप आपल्याला फाइंड आउट करायचे. तर मला सांगा हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये मी ह्या इक्वेशनला जर x स्क्वेअर ने डिवाइड केलं, मी ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड आउट करायची मेथड सांगतोय. याला तुम्ही काय करणार x स्क्वेअर ने डिवाइड करणार म्हणजे काय होईल रे? इथं काय होईल? a plus 2h y by x y by x plus b y by x whole square is equals to 0. पण याच्यामध्ये y by x काय आहे? स्लोप ऑफ द लाईन आहे. बरोबर आहे. म्हणजे पुट y by x is equals to m. तर तुम्हाला काय भेटेल रे? bm square plus twice hm plus a is equals to 0. समजा आपल्याला इक्वेशन दिले 2x square plus 3xy plus 5y square is equals to 0. याचं मला ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं. मी कसं लिहिणार? y square चं कोएफिशिएंट काय? 5m square plus 3 x कसं जाणार? y by x म्हणजे 3m आणि प्लस हे y x square कट होणार 2 is equals to 0. कळतंय? प्रॅक्टिस होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा x स्क्वेअर ने डिवाइड करा. जे काही इक्वेशन दिलेलं असेल त्याच्यामध्ये सरळ सरळ काय करायचं? x स्क्वेअर कॅन्सल, इथं एक x कॅन्सल, खाली x येणार, इथे x स्क्वेअर y स्क्वेअर बाय x स्क्वेअर. हा m स्क्वेअर, हा m आणि हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे तुम्हाला क्वाड्रेटिक इन m भेटणार आहे. लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही याला सॉल्व्ह करणार आहे या इक्वेशनला त्यावेळेस तुम्हाला दोन रूट्स भेटतील ज्याला तुम्ही m1 m2 म्हणतात आणि हे दोन्ही कुणाचे रूट्स आहेत? या दोन लाईनचे रूट्स असणार. ही सगळ्यात मोठी गंमत याची. बघा मी परत एकदा सांगतो. तुमच्याजवळ हे इक्वेशन होतं. हे इक्वेशन दोन लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन दाखवते. त्या दोन लाईन्सचा म्हणजे हे जे काही इक्वेशन दिले ह्याचं आपण ऑक्झिलरी इक्वेशन लिहिलं. कसं लिहिलं? y बाय x ला स्लोप समजून लिहिलं. मग जसंही तुम्ही ऑक्झिलरी इक्वेशन लिहितात तुम्ही जर तुम्हाला हे जे ऑक्झिलरी इक्वेशन भेटतं हे क्वाड्रेटिक इक्वेशन असतं इन स्लोप आणि ह्याचे जे दोन सोल्युशन असतात ते कुणाचे स्लोप असतात? ज्यांचे हे कंबाइंड इक्वेशन बनलेले. लक्षात येते का? ज्या दोन लाईनचे हे कंबाइंड इक्वेशन बनले त्या दोन लाईनचे हे स्लोप्स असणार आहेत. म्हणून कधीही जर तुम्हाला एखादं होमोजेनियस इक्वेशन सेकंड डिग्री दिले x and y जे पासिंग थ्रू ओरिजिन आहे ते इक्वेशन जे दोन लाईनला रिप्रेझेंट करते त्यांचा जर स्लोप काढायचा असेल तर आपली जो पद्धत काय होती? त्यांचं सेपरेट इक्वेशन काढणार आपण आणि सेपरेट इक्वेशन काढल्यानंतर त्याला कुठल्या तरी लाईनच्या एका फॉर्म सोबत कंपेअर करून किंवा -a/b चा ax + by + c = 0 चा स्लोप काय असतो? -a/b असतो ना. मग ते सेपरेट इक्वेशन भेटले आपण त्याचा स्लोप लिहिणार. ही एक पद्धत होती. दुसरी पद्धत काय झाली? आपण दिलेल्या इक्वेशनचं ऑक्झिलरी इक्वेशन लिहून त्याला त्या क्वाड्रेटिकला सॉल्व्ह करून आपण दोन स्लोप्स मिळवणार. कळतंय? म्हणजे स्टेप्स कशा झाल्या रे? अगर जर अल्गोरिदम लिहायचं झालं तर ax² + twice hxy + by² is equals to 0 डिवाइड बाय x². नेक्स्ट स्टेप मध्ये पुट y by x is equals to m काय भेटणार? bm² + 2hm + a equals to 0 आणि ह्याचे जे सोल्युशन असणार आहे सोल्युशन ऑफ this is slopes of line represented by ax² plus twice hxy plus by² is equals to 0. कळतंय का? नाही कळलं? जे इक्वेशन दिलं असेल त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन लिहा त्याला सोडवा त्याचे जे रूट्स भेटतील हे इक्वेशन ज्या दोन लाईन पासून बनले त्याचे स्लोप्स असणार आहेत. ते नाही कळत आहे? लक्षात येते का? बस लिहून घ्या. आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. क्वेश्चन मध्ये हे कसं वापरायचं हे तुम्हाला आणखी जास्त कळून जाईल. ऑक्झिलरी इक्वेशनचा कॉन्सेप्ट. तो एक्सरसाइज 4.1 का क्वेश्चन नंबर 1 है जिसने आपको पूछा है कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करने के लिए. पहले दो क्वेश्चन में क्या करना है बेटा? सीधा मल्टीप्लिकेशन है तो उसको मैं स्किप कर देता हूँ. चलेगा?
इन दोनों का कंबाइंड इक्वेशन निकालना मतलब दिस इनटू दिस, इन दोनों का कंबाइंड इक्वेशन निकालना मतलब दिस इनटू दिस। देखो इन्होंने खुद कांस्टेंट को लेफ्ट हैंड साइड में दिया है, कई बार ऐसे हो सकता है कि कांस्टेंट को राइट हैंड साइड में देंगे तो आपको उसे लेफ्ट हैंड साइड में लेके उनका मल्टीप्लिकेशन करना है, तो आपको मिलेगा कंबाइंड इक्वेशन। अब बात करते हैं हम तीसरे क्वेश्चन की। अब तीसरे क्वेश्चन में जिन दो लाइंस का आपको कंबाइंड इक्वेशन लिखना है वो दो लाइंस कैसी है, वो दो लाइंस पासिंग थ्रू 2,3 है एंड पैरेलल टू कोऑर्डिनेट एक्सिस है। देखो आपको दिया क्या है, आपको दो लाइन का कंबाइंड इक्वेशन निकालना है, लेकिन दो लाइन का इक्वेशन ही आपके पास नहीं है, तो उन दो लाइन का इक्वेशन आप कैसे निकालेंगे, विद द गिवन इंफॉर्मेशन। तो आपको उन दोनों लाइन, वो दोनों लाइन पास हो रही है इस पॉइंट से, मतलब आपके पास एक पॉइंट है 2,3, इससे आपकी दोनों लाइंस पास होने वाली है। और कहा है कि जो वो दो लाइंस है जो इस पॉइंट में से पास हो रही है पैरेलल टू कोऑर्डिनेट एक्सिस है, मतलब एक लाइन पैरेलल है एक्स एक्सिस को और दूसरा लाइन पैरेलल है वाई एक्सिस को। ठीक है, तो जो लाइन एक्स एक्सिस को पैरेलल है उसका स्लोप क्या रहेगा, मतलब टू लाइंस है मेरे पास L1 एंड L2, तो L1 का स्लोप क्या है बेटा 0 और L2 का स्लोप क्या है नॉट डिफाइंड, वाई एक्सिस है ना, वाई एक्सिस को पैरेलल है। तो लाइन का इक्वेशन देखो, एक तो सीधी सी बात है कि आपकी लाइन पैरेलल टू एक्स एक्सिस एंड पासिंग थ्रू दिस पॉइंट है, तो लाइन का इक्वेशन क्या रहेगा, एक तो उस तरीके से निकाल सकते हो या फिर स्लोप पॉइंट फॉर्म यूज करके, मैं दोनों भी आपको बता देता हूं। देखो कोऑर्डिनेट एक्सिस निकालते हैं, मेरे पास एक पॉइंट है 2,3 नामक, जिसमें से मेरी दो लाइंस पास हो रही है, जो एक है y एक्सिस को पैरेलल, एक है x एक्सिस को पैरेलल। तो जो लाइन x एक्सिस को पैरेलल होती है उसके इक्वेशन का फॉर्म क्या होता है, y = समथिंग, y = k, तो वो जो y कोऑर्डिनेट होता है वो होता है ना, हाँ सर, मतलब y = 3 हो गया इसका, और इस लाइन का इक्वेशन हो गया x = 2, हाँ, x = 2। हाँ, ये लाइन कहां से पास हो रही है, 2,0 से पास हो रही है और पैरेलल टू y एक्सिस है ना। अरे माहित नाही का हे, माहिती आहे सर, नाही माहिती निखिल, इक्वेशन कसं आलं सर y = 3x? बघा कसं असतं, जर ही लाईन x ऍक्सिस ला पॅरलल आहे, बरोबर आहे, मग मला सांगा ह्या लाईन, ही लाईन कोणत्या पॉइंट मधून जाते रे 2,3, मग आता ह्या लाईनचं x ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती आहे, कॉन्स्टंटच आहे ना थ्रू आउट, या लाईनचं x ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स जेवढे इथे तेवढंच इथे तेवढंच इथे, आणि त्या लाईनवर ते प्रत्येक पॉइंटचं x ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे काय y कोऑर्डिनेट। मग ह्या लाईन वरती जर मी पॉइंट बदलला तर याचा x कोऑर्डिनेट बदलणार आहे पण y कोऑर्डिनेट तोच राहणार आहे। ह्या लाईन वरचा मी पॉइंट बदलला तर याचा x कोऑर्डिनेट काहीतरी येईल समजा मायनस आणि y कोऑर्डिनेट तोच राहणार आहे। म्हणजे या लाईनची ओळख काय झाली की ही अशी लाईन आहे जिचा y कोऑर्डिनेट कॉन्स्टंट आहे, म्हणजे y = 3 म्हणू शकता तुम्ही। म्हणून ज्या ज्या लाईन्स x ऍक्सिसला पॅरलल आहेत त्या लाईनचे इक्वेशन y = k तुम्ही लिहित असतात। k म्हणजे काय, त्या ती जी काही लाईन आहे जी x ऍक्सिसला पॅरलल तिच्यावरचा कोणता तरी पॉइंट जिचा y कोऑर्डिनेट येतो, कळते? म्हणजे ह्या लाईनचे इक्वेशन आणि सेम फॉर दिस लाईन, ही x ऍक्सिस कुठे गेली, मी पहिले कोणतं सांगितलं हा, म्हणजे ही लाईन x ऍक्सिसला पॅरलल आहे, ही y ऍक्सिसला पॅरलल आहे, हिचं लाईन हिचं इक्वेशन काय आहे x = k। मग ह्या लाईन वरचा कोणताही पॉइंट ज्याचा x कोऑर्डिनेट म्हणजे x = k लिहिलं तुम्ही, त्याच्यामध्ये पण सेम लॉजिक। मग तुमच्या लाईनची इक्वेशन काय झाले रे, y = 3 ही एक लाईन झाली आणि x = 2 ही दुसरी लाईन झाली, म्हणजेच y - 3 = 0 ही एक लाईन आणि x - 2 ही लाईन। मग याचं कंबाइंड इक्वेशन काय येणार, x - 2 * y - 3 = 0, याला मल्टिप्लाय करून फायनल आन्सर येतो। नाही तर तुम्हाला स्लोप पॉइंट फॉर्म वापरायचा आहे, y - y1 m × x - x1 हा तुमचा स्लोप पॉइंट फॉर्म असतो। म्हणजे एखाद्या लाईनचे इक्वेशन काढायचं, त्या लाईनचं स्लोप माहिती असेल तर त्या लाईनवरचा कोणताही पॉइंट माहिती असेल तर तुम्ही हे फॉर्म वापरून त्या लाईनचे इक्वेशन लिहू शकता। मग तुमच्याजवळ पहिल्या लाईनसाठी स्लोप काय 0 आणि पॉइंट कोणत्या याच्यातून पास होते 2,3 मधून, मग हा तुमचा असतो x1 आणि हा असतो y1। मग मला सांगा इथे काय होईल, y - y1 = 0 × x - x1, मग हे काय झालं कंप्लीटली 0, म्हणजेच y - 3 = 0 ही ती लाईन आहे जी पॅरलल टू x ऍक्सिस आहे। बघा आहे का नाही, परत y - सेकंड लाईन y - सेम = x - 2, पण इन्फिनिटी म्हणजे काय असतं रे 1/0 × x - 2, म्हणजेच काय झालं रे 0 इकडे जाऊन मल्टिप्लाय झाला तर 0 = x - 2। मग कोणत्या लाईनचं होतं, लाईन पॅरलल टू y ऍक्सिस।
दोन्ही पैकी कोणत्या पद्धतीने करा. एकदा तुम्हाला लाईनचं इक्वेशन भेटलं की त्याचं कंबाईंड इक्वेशन काढण्याची पद्धत म्हणजे फक्त मल्टिप्लिकेशन. सर ते mod of C1 minus C2 divided by under root of A square plus B square ते कसं लिहू? Angle between parallel lines वर. Angle डिस्टन्स आहे ते. C1 मायनस C2 आहे ना, डिवायडेड बाय काय होतं? Under root of A square A square plus B square. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. ठीक आहे. हा. तर तिकडे घुसू नका आता, त्याची रिव्हिजन करा. मी ते सगळं सांगितलेलं आहे. मी विसरलो, मला नका विचारू. कळतंय का? हा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. मग तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप कळलं का? काय कळलं तुम्हाला? हे असा प्रश्न जर तुम्हाला विचारणार नाही ते कधीच. हे दोन लाईन दिल्यात, फक्त प्रोडक्ट करून दाखव का? आपण काय नवी दहावीला नाहीये किंवा सातवी वाटेल नाही. ते काय करतील, लाईनचं इक्वेशन स्वतःच काढत त्याचं कंबाईंड इक्वेशन द्या. मग त्या पद्धतीतला हा प्रश्न होता. सोडवायचं तुम्हाला स्वतः. ठीक आहे, घरी जाऊन सोडवायचंय. हा नाही, याच्यामध्ये काय राहू देण्यासारखं? याच्यावर तुम्ही विचार करून लिहायला पाहिजे ना. हा फोर्थ, आता तुम्ही सांगा, ज्या दोन लाईनचं कंबाईंड इक्वेशन लिहायचंय त्या लाईन कडून पास होत आहे 2,3 मध्ये, आणि त्या दोन लाईन पैकी एक लाईन परपेंडिक्युलर आहे हिला आणि दुसरी लाईन परपेंडिक्युलर आहे हिला. परत तुम्हाला विचार काय करायचा आहे, ज्या दोन लाईनचं कंबाईंड इक्वेशन काढायचंय, एक लाईन L1 दुसरी लाईन L2, मग त्या लाईनचे इक्वेशन काढायचंय. ही पण लाईन 2,3 मधून पास होते, ही पण लाईन 2,3 मधून. आता एक लाईन आहे ती कुणाला परपेंडिक्युलर आहे रे? 3x + 2y - 1, आणि दुसरी लाईन आपण समजा x - 3y + 2 ला. म्हणजे आपल्याला जो दोन लाईनचं कंबाईंड इक्वेशन काढायचं त्यापैकी एक लाईन हिला परपेंडिक्युलर आहे आणि दुसरी लाईन हिला परपेंडिक्युलर आहे. मग ह्या लाईनचा स्लोप काय आहे रे? -3/2. ह्याचा स्लोप हा -3/2. -3/2, आणि ह्याचा स्लोप काय आहे? 1/3. मग जर ही लाईन ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे तर हिच्या स्लोपची हिच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन -1 असतं. म्हणजे याचा स्लोप काय झाला रे? 2/3. L1चा स्लोप काय झाला? 2/3, आणि ह्याचा स्लोप काय झाला? -3. रेसिप्रोकल घेऊन साइन ऑपोजिट. कळतंय? मग या L1चं इक्वेशन काय झालं? y - y1 याचा स्लोप काय? 2/3 x - x1. बरेच मुलं हा स्लोप इथे लिहून टाकतात. ते कधी? या इक्वेशन मध्ये. ज्यावेळेस तुम्हाला ज्या लाईनचं इक्वेशन काढायचंय, ज्यांचं कंबाईंड इक्वेशन काढायचं, दॅट लाईन्स आर पासिंग टू दिस पॉइंट अँड पॅरलल टू दिस. मग जो ह्यांचा स्लोप तोच त्या दोन लाईनचा स्लोप. इथं परपेंडिक्युलर आहे. मग इथं काय होणार? y - y1 -3 × x - x1. मग इक्वेशन काय येते? 3y - 9 = 2x - 4. म्हणजे तुम्हाला भेटणार 3y - 2x - 5 = 0. हे एका लाईनचं इक्वेशन झालं. आणि इकडे y - 3 = -3x + 6, म्हणजे 3x + y - 9 = 0. ह्या दोन लाईन्स आहेत ज्यांचं तुम्हाला कंबाईंड इक्वेशन काढायचं आहे. मग या दोघांचं कंबाईंड इक्वेशन काय राहिले? 3y - 2x - 5 × 3x + y - 9 = 0. हे झालं यांचं कंबाईंड इक्वेशन. याला तुम्हाला मल्टिप्लाय करून लिहावं लागेल. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, अशा पद्धतीचे प्रश्न खूप वेळेस 3-3 मार्काला बोर्डात विचारले. कळतंय का? म्हणून डोक्यात ठेवा की बोर्डमध्ये 100 मार्क्स घेणं काही अवघड नाही. फक्त परफेक्ट रिव्हिजन होऊ द्या. रोज ठरवायचं की बाबा आपण एका टॉपिकचे फॉर्म्युले कॉन्सेप्ट रिवाइज करणार म्हणजे करणार. आज एखाद्या टॉपिकचं रिवाइज केलं तर उद्याच्याला त्याला परत रिवाइज करायचं, म्हणजे ते डोक्यात घट्ट बसून जातं. चालू टॉपिक जोपर्यंत संपत नाही त्याला रोज जर रिवाइज केलं तर नंतर तुम्हाला महिनाभर तरी त्याच्याकडे बघायची गरज नाही पडणार. एवढं डोक्यात घेणार. आणि रिव्हिजनची पद्धत काय ठेवायची की एकदा सगळं बघून घ्यायचं, पुन्हा न पाहता सगळं लिहून काढायचं समजूतदारपणाने. कळलंय अशा पद्धतीने. येथे लक्षात. मग तुम्हाला कळलं का कंबाईंड इक्वेशन मध्ये काय काय व्हेरिएशन असू शकतात? त्या प्रश्नाचं कळलं का तुम्हाला? अशा दोन लाईनचं कंबाईंड इक्वेशन काढायचं ज्या दोन लाईन्स ह्या पॉईंट मधून पास होत आहेत आणि त्यातली एक लाईन याला पॅरलल आहे, एक लाईन याला पॅरलल आहे. म्हणजे जो ह्याचा स्लोप तोच आपल्याला ज्या दोन लाईनचं कंबाईंड इक्वेशन काढायचं त्यांचं स्लोप. ओके, एक पॅरलल आहे आणि एक परपेंडिक्युलर आहे. म्हणजे एका लाईनचा स्लोप ह्याच्या बरोबरचा आणि एका लाईनचा स्लोप ह्याच्या स्लोपच्या रेसिप्रोकल आणि निगेटिव्ह. कळतंय? येईल करता? मग आज जे शिकवलेले त्याला व्यवस्थित पद्धतीनं लक्षात ठेवा. ठीक आहे, रिवाइज करा आणि लक्षात ठेवा रोज
रोज तुम्हाला काय करायचंय, एक टॉपिक रिवाइज करायचं. आता ज्या पद्धतीचा सायलन्स तुम्ही मेंटेन केलेला आहे, लेक्चर झाल्याच्या नंतर असेच शांत राहा, कोणाशी बोलू नका, काही नका. बघा पुढच्या लेक्चरमध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, सर जे सांगताय ते किती कळते. जर तुम्ही ह्या गोष्टी करू शकलात तर तुम्हाला पुढं चालून आयुष्यामध्ये ह्या गोष्टी खूप फायदेशीर होणार आहेत. कळतंय? तुम्हाला 2 मिनिटे एक गोष्ट सांगतो मी. हा बेटा कल मिळते.